गेल्या वर्षी प्रोव्हिजनल रँक आहेत ना त्या डिक्लेअर झाल्या होत्या. म्हणजे CETच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी CET सेल काय करतं, एक तुमची लिस्ट जारी करतात पूर्ण रँकची महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये सगळा डेटा असतो. म्हणजे तुमचं CETची रँक किती आहे, तुम्हाला 10वीला 12वीला किती पर्सेंटेज होते, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समध्ये किती होते, सगळं तो डिटेल्स असतो. आता ज्यावेळी त्या रँक आल्या ना त्यावेळी जर बघाल तर सुरुवातीची जी महाराष्ट्रामध्ये रँक 1, 2, 3 वगैरे अशा रँक होत्या त्या मुलांना बोर्ड एक्झाममध्ये ना एकतर त्यांचे पर्सेंटाईल 36, कुठे 48, कुठे 57, म्हणजे सगळी लोकं हीच विचार करायला लागली की CET एक्झाममध्ये या मुलांना 99.98 इतके पर्सेंटाईल आहेत आणि त्यांचे जर बोर्ड एक्झाममध्ये मार्क्स बघाल तर 56, 45, मॅथमॅटिक्समध्ये तर काही काही मुलांना 40 मार्क्स आहेत, 46 मार्क्स आहेत. मग असं कसं काय होऊ शकलं? त्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्यांना एक समजून आलं की काहीतरी एक्झाममध्ये घोळ होतो आहे. खरं तर एकतर त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर बघाल, आता मी तरी गेली 5 वर्ष ही काउन्सिलिंग प्रोसेस करतो आहे. म्हणजे CETची कॅप ॲडमिशन प्रोसेस असेल. कित्येक मुलं असे असतात की ज्यांना चांगले मार्क्स असतात परंतु त्यांना पर्सेंटाईल म्हणावं तितकं मिळत नाहीत. मग असे काही स्टुडंट होते ज्यांना बोर्ड एक्झाममध्ये कमी आणि CETमध्ये डायरेक्ट 99.98. कित्येक पालकांनी CET सेलकडे या गोष्टीच्या कंप्लेंट्स केल्या की असं कसं काय होऊ शकतं, परंतु काहीसुद्धा त्यांनी त्यांचा रिस्पॉन्स किंवा काही चेंजेस वगैरे काही केले नाहीत. तीच फायनल झाली होती. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही तुमचं पर्सेंटाईल येणार आहे, जे काही तुमचं पर्सेंटाईल आणि तुमची रँक येणार आहे तीच सगळी फायनल असणार आहे. खरं तर या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ना जर तुम्ही पुढे बघाल, आता कित्येक वर्ष जर बघाल, विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय येतो, मार्क्स चांगले असतात परंतु पर्सेंटाईल म्हणावं तितकं मिळेल असं होत नाही. हाच एक सगळ्यात मोठा डाऊट आहे. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे आपल्या ज्या पहिल्या अटेम्प्टच्या शिफ्ट झाल्या आहेत त्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे, कोणती शिफ्ट डिफिकल्ट होती, इझी होती, मॉडरेट होती आणि प्रत्येक शिफ्टचं ॲनालिसिस प्लस तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल काय होऊ शकतं, किती पर्सेंटाईल, सेफ स्कोर काय, ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आणखीन चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण का इथून पुढे CET रिलेटेडचा जेवढा कंटेंट आहे, म्हणजे आता तुमची जसा CETचा सेकंड अटेम्प्ट होईल ना, आमचा काउन्सिलिंग प्रोग्राम स्टार्ट होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एकतर बेसिकपासून म्हणजे तुम्हाला 24/7 कॉल सपोर्ट मिळतो, तुमची कॉलेज लिस्ट बनवणे, तुमचे लाईव्ह सेमिनार्स घेणे, बेसिक म्हणजे एकतर स्टार्टिंगपासून ते तुमचं ॲडमिशन होईपर्यंत स्पॉट इन्स्टिट्यूट लेवल सीट्सपर्यंत पूर्ण आमची ही काउन्सिलिंग चालत असते. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. ती बॅचचा प्रोग्राम तुम्हाला वाटतं सेकंड अटेम्प्ट नंतर आम्ही स्टार्ट करू, त्यावेळी तुम्ही नक्की एनरोलसुद्धा करू शकता. तुर्तास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता ही गोष्ट समजून घेऊया की मी तुमची शिफ्ट इझी, मॉडरेट, डिफिकल्ट कशी आहे ते मी म्हणजे कशावरून तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे काय तर मी काय केलं होतं, एक गुगल फॉर्म क्रिएट केला होता आणि माझ्या लास्टच्या 4 व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो सर्क्युलेट केला होता आणि मुलांना सांगितलं होतं की तो फीडबॅक फॉर्म भरा. त्याच्यामध्ये काय होतं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स तुमच्या शिफ्टनुसार तुमची डिफिकल्टी लेवल काय होती, पेपर कसा वाटला, पेपरमध्ये काही कमेंट्स होत्या का, म्हणजे कोणते फिजिक्स केमिस्ट्री कोणत्या लेवलला होतं, मॅथमॅटिक्स कसं होतं आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपेक्टेड स्कोर आहे, या सगळ्या गोष्टी मी क्रिएट केल्या होत्या. सेम मी काय केले होते, व्हॉट्सॲपचे ग्रुपसुद्धा क्रिएट केले होते. त्यावरून जे विद्यार्थ्यांचे मला रिस्पॉन्स होते की दादा आजची शिफ्ट इझी आहे, मॉडरेट आहे, डिफिकल्ट आहे, मग त्यांच्याशी बोलूनसुद्धा एक थोडीफार अंदाज येते. ह्या सगळ्या गोष्टी कलेक्टिव्हली मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ओव्हरऑल त्या पेपरची डिफिकल्टी लेवल काय होते. ठीक आहे. तर आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मी जो गुगल फॉर्म सर्क्युलेट केला होता त्यातून टोटल मला 12,240 रिस्पॉन्सेस मला कलेक्ट झाले. आता भरपूर मुलांना काय वाटेल की मी एखादी शिफ्ट समजा इझी सांगितली तर त्यांना काय वाटेल, नाही माझी शिफ्ट डिफिकल्ट होती, असं होऊ शकतं. कारण का काय होतं, जसा विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो, जशी विद्यार्थ्यांची कॅपॅबिलिटी आहे त्यानुसार त्या मुलांना वाटू शकतं. त्यामुळे डिफर होऊ शकतं. मी त्या एक्सेल शीट आणि विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर जो कलेक्टिव्ह जास्तीत जास्त लोकांचं मत आहे त्यानुसारच हे तुम्हाला फीडबॅक देतो आहे. ठीक आहे. तर टोटल 1240 रिस्पॉन्सेस माझे आले होते. त्यावरून मी या 16 शिफ्टचं ॲनालिसिस केलं आहे. आता मी प्रत्येक शिफ्टना 4 कॅटेगरीमध्ये ॲनालाइज केले. पहिली शिफ्ट आहे इझी टू मॉडरेट शिफ्ट, ही पहिली कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी आहे मॉडरेट शिफ्ट. ठीक आहे. तिसरी आहे मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट आणि चौथी आहे डिफिकल्ट शिफ्ट. यानुसार शिफ्टची डिफिकल्टी लेवल इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. आता पहिली शिफ्ट लक्षात ठेवा, जो आपली पहिली शिफ्ट होती 11 एप्रिल शिफ्ट होती.
ठीक आहे. 11 एप्रिल शिफ्ट 1ची जी पहिली शिफ्ट होती, फर्स्ट डे फर्स्ट शो, त्याला मी कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकलं आहे, तर इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये टाकलं आहे. मोस्टली तुम्ही म्हणू शकता मॉडरेट होती, इझी पण नव्हती परंतु मॉडरेट होती. फिजिक्स जर बघाल तर मॉडरेट होतं, केमिस्ट्री इझी होतं आणि मॅथमॅटिक्सला मॉडरेट होतं. ओव्हरऑल मुलांचं म्हणणं होतं की दादा इतकी पण डिफिकल्ट नव्हती, मॉडरेट, त्यामुळे इझी टू मॉडरेट या शिफ्टमध्ये मी ठेवलेलं आहे. एक्सपेक्टेड स्कोर जास्तीत जास्त मुलांचे ज्या फीडबॅक आलेत त्यावरून सांगतो 80 to 110 मार्क्सच्या दरम्यान एक्सपेक्टेड स्कोर या शिफ्टमध्ये मुलांचा होता. ठीक आहे, ही होतं शिफ्ट 1 11 एप्रिलची. ठीक आहे. शिफ्ट 2 बद्दल सांगायचं झालं तर शिफ्ट 2मध्ये एकतर जास्तीत जास्त मुलांचं म्हणणं होतं की दादा शिफ्ट मॉडरेट होती आणि जी मॉर्निंगची शिफ्ट झाली होती त्यापेक्षा म्हणजे 11 एप्रिल शिफ्ट 1पेक्षा शिफ्ट 2 जी होती ती कम्पेरेटिव्हला थोडीफार डिफिकल्ट होती. ठीक आहे, हे होतं 11 एप्रिलचं ॲनालिसिस. आता 13 एप्रिलचं जर बघाल, 13 एप्रिलची शिफ्ट पहिली शिफ्ट होती ती शिफ्ट मॉडरेट होती. ठीक आहे. या शिफ्टमध्ये केमिस्ट्री विद्यार्थ्यांना अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे इझी आलं नव्हतं, मॉडरेट आलं होतं. ठीक आहे. तर 13 एप्रिलची शिफ्ट ज्या मुलांनी दिली ती मॉडरेट कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं आहे. त्यानंतर शिफ्ट 2 जी होती ती मी डिफिकल्ट म्हणेल, कारण का ना मॅथमॅटिक्सच्या या शिफ्टमध्ये भरपूर मुलांचे फीडबॅक हा आला होता की PYQs रिपीट झालेच नव्हते आणि पेपर ना थोडा लेंथी आणि ट्रिकी होता. ठीक आहे. त्यामुळे ही शिफ्ट 2मध्ये मी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये ठेवतो आहे. मॅथमॅटिक्स PYQs बेस्ड नव्हतं, केमिस्ट्रीसुद्धा ना मॉडरेट टू डिफिकल्टमध्येच आलं होतं. त्यामुळे पहिली शिफ्ट 13 एप्रिल शिफ्ट 2ची जी ना डिफिकल्ट लेवलला मी ठेवतो आहे. ठीक आहे. आता सेम मी 15 एप्रिलच्या शिफ्टवरती येतो. 15 एप्रिलची शिफ्ट 1 होती ती मी डिवाईड केलं आहे मॉडरेट टू डिफिकल्ट. मोस्ट ऑफ दी मुलं म्हणत होती की त्याला मॉडरेट किंवा डिफिकल्टच्याच रेंजमध्ये आली होती, त्यामुळे मॉडरेट टू डिफिकल्ट केमिस्ट्री या शिफ्टमध्ये डिफिकल्ट होतं. आणि 15 एप्रिल शिफ्ट 2ची जी शिफ्ट होती ती एकतर डिफिकल्ट होती, म्हणजे यामध्ये ना फिजिक्स पण जरा थोडं मॉडरेट, केमिस्ट्री मॉडरेट होतं आणि मॅथमॅटिक्समध्ये डिफिकल्ट होतं. हा का मोस्टली मुलं म्हणत होती की मॅथ्स जरा थोडं जास्त डिफिकल्ट होतं, त्यामुळे 15 एप्रिलची शिफ्ट 2 आहे ना ते मी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये ठेवतो आहे. ठीक आहे. 16 एप्रिलची पहिली शिफ्ट जी आहे तीसुद्धा मी मॉडरेट कॅटेगरीमध्येच ठेवतो आहे आणि शिफ्ट 2 जी आहे ती डिफिकल्ट आहे. आता हे जे रिस्पॉन्सेस आहेत ना हे जास्तीत जास्त मुलांकडून आलेले रिस्पॉन्सेस आहेत आणि मला सुद्धा म्हणजे मी सुद्धा नोट डाऊन करून ठेवायचो की त्या दिवशीच्या शिफ्टचे मुलांचे रिस्पॉन्सेस काय आलेत, इझी आलेत, मॉडरेट आले. ओव्हरऑल त्यावरून आहे काही मुलांना त्यांची शिफ्ट इझी मॉडरेट वाटू शकते. ठीक आहे, हे मी ओव्हरऑल एक्सपेक्टेड सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर 16 एप्रिलची पहिली शिफ्ट मॉडरेट होती, शिफ्ट 2 डिफिकल्ट होती. 17 एप्रिलबद्दल सांगायचं झालं तर 17 एप्रिलचा पहिल्या शिफ्टचा जो पेपर होता तो होता डिफिकल्ट लेवलला होता. ठीक आहे. केमिस्ट्री मोस्टली म्हणून होती डिफिकल्ट होती आणि शिफ्ट 2चा जो पेपर होता 17 एप्रिल 17 एप्रिल शिफ्ट 2 तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला होता. ठीक आहे. आय होप समजलं असेल. 17 एप्रिल शिफ्ट 1 डिफिकल्ट, शिफ्ट 2 मॉडरेट टू डिफिकल्ट. ठीक आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही लक्षात ठेवा की माझी शिफ्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये होती. ठीक आहे. अगेन 18 एप्रिलचं जर बघाल शिफ्ट 1 जी होती ती इझी टू मॉडरेट लेवललाच होती, मोस्टली मॉडरेट म्हणू शकता, इझी पण नसते, जनरली मॉडरेट लेवललाच थोडीफार होती आणि शिफ्ट 2 होती ती मॉडरेटच होती. ठीक आहे. त्यानंतर 19 एप्रिलला ज्या मुलांची एक्झाम झाली होती शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 दोन्हीही शिफ्ट मॉडरेट लेवललाच होते. ठीक आहे. दोन्ही शिफ्ट मॉडरेट होते, जास्त पण इझी पण नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर लास्ट डे होता 20 एप्रिल. 20 एप्रिलला शिफ्ट 1 होती ती मॉडरेट होती आणि शिफ्ट 2 होती ती होती इझी टू मॉडरेट. आता एवढ्या कॅटेगरीमध्ये मी शिफ्ट डिवाईड केल्या आहेत. जर टोटल जर बघाल एक थोडा एक्सपेक्ट ॲनालिसिस, इझी टू मॉडरेट टोटल आपल्या 16 शिफ्ट झाल्या होत्या. 16पैकी 3 शिफ्ट मिळाल्यात ज्या इझी टू मॉडरेट होत्या. 11 एप्रिल शिफ्ट 1, 18 एप्रिल शिफ्ट 1, 20 एप्रिल शिफ्ट 2. मॉडरेट लेवलला मला 7 शिफ्ट मिळाल्या, त्या इथं आहेत. ठीक आहे. आणि मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला मला 2 शिफ्ट मिळाल्यात. 15 एप्रिल शिफ्ट 1, 17 एप्रिल शिफ्ट 2 आणि डिफिकल्ट लेवलला मला 4 टोटल शिफ्ट मिळाल्यात. 13 एप्रिल शिफ्ट 2, 15 एप्रिल शिफ्ट 2, 16 एप्रिल शिफ्ट 2 आणि 17 एप्रिल शिफ्ट 2. हे ओव्हरऑल ॲनालिसिस आहे जे मी तुमच्या शिफ्टवरून मिळवले. ठीक आहे. आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल थोडंफार सांगतो. एक तर पहिलं म्हणजे काय, यावर्षी मोस्ट ऑफ दी मुलं स्टुडंटला असं वाटतं की थोडंफार डिफिकल्टी लेवल आणि मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी लेवल वाढल्यामुळे एकतर मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल थोडंफार कमी होऊ शकतं. ठीक आहे. सेफ स्कोर मी म्हणेल जर तुम्हाला 90+ मार्क्स हवे असेल ना, पर्सेंटाईल हवं असेल, 100+ मार्क्स इज द सेफ स्कोर आहे, म्हणजे 100+ मार्क्सला तुम्हाला 93 to 95 पर्सेंटाईल मिळू शकतं. ठीक आहे. आणि 90 पर्सेंटाईलसाठी तुम्हाला सांगतो 90 पर्सेंटाईलसाठी 90 to 100 मार्क्स लागू शकतं. ठीक आहे. एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की लो मार्क्सवरती हाय पर्सेंटाईल पॉसिबल आहे का? हो आहे. ठीक आहे. एक म्हणजे लक्षात ठेवा जर पेपर डिफिकल्ट गेला तर एक पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे तर
कमी मार्क्सवर चांगले पर्सेंटेज मिळतात, हे मला 100% वाटतं. दुसरी गोष्ट आहे की जर पेपर तुमचा इझी गेला तर तुम्हालासुद्धा व्यवस्थित क्वेश्चन्स अटेम्प्ट जमले पाहिजेत. जर ते झालं तर चांगल्या मार्क्सवर तुम्हालासुद्धा चांगला स्कोर येईल आणि पर्सेंटेज पण चांगले मिळेल. ओव्हरऑल एक सांगतो, पर्सेंटेज किती येईल या गोष्टीचा निगेटिव्ह विचार करू नका. एवढं लक्षात ठेवा, सगळ्यांना खूप चांगलं पर्सेंटेज मिळणार आहे. सेकंड अटेम्प्टवरती फोकस करा. तुम्हा सगळ्यांना एकतर पॉझिटिव्हली चांगलंच पर्सेंटेज मिळणार आहे आणि ॲडमिशनसुद्धा व्यवस्थित चांगल्या करून. आणि थोडेफार जरी पर्सेंटेज कमी आलं ना, घाबरून जायचं नाही. या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ना खूप आपल्याकडे चान्सेस असतात. तुमची कॅटेगरी बेनिफिट असतं, स्पॉट असतं, इन्स्टिट्यूट लेवल असतं. आता ही काउन्सिलिंग बॅच माझी जशी स्टार्ट होईल ना, मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे, तुर्तास सेकंड अटेम्प्टवरती फोकस करा. आणखीन ज्या मुलांना सेकंड अटेम्प्टमध्ये मॉक टेस्ट सिरीज वगैरे ज्यांना हवी असेल, आमच्या मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक तर टोटल 35 फुल सिलेबस तुम्हाला टेस्ट मिळतात ॲज लाईक ॲक्च्युअल एक्झाम बेस्ड ऑन MST CET 2020 सिलेबस. दुसरा आहे इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट कळतो, तुमचे सोल्युशन्स कोणते आहेत हे सगळं तुम्हाला दिसलेलं असतं. डिटेलमध्ये सोल्युशन्स प्रोव्हाइड केले आहेत आणि रिअल CET लाईक इंटरफेस आहे, मोबाईल, लॅपटॉप, तुम्ही कशावरही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. तिसरं असतं पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. कुठल्याही स्टेपला काही डाऊट असेल ना, डायरेक्टली तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या एक्झाम होईपर्यंत तुम्हाला पर्सनली गाईड केलं जातं. ठीक आहे. आणि चौथा आहे फिजिक्सच्या हँड रिटन नोट्स आणि सगळ्या चॅप्टर्सचे तुम्हाला माइंड मॅपसुद्धा मिळालेले आहेत. ठीक आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे, एक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा अभ्यास एज्युकेशनचा ॲप दिलं आहे, नक्की डाउनलोड करा. तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा. पेज स्टोअरमध्ये जाऊन कोर्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही एनरोल करू शकता. कमीत कमी प्राईस ठेवलेली आहे, कारण का एकतर आता ना शेवटचा अटेम्प्ट आहे. जास्तीत जास्त मुलांना मॉक टेस्टचा फायदा व्हावा. सेकंड अटेम्प्टमध्ये खूप गरजेचं आहे की जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुमची स्ट्रॉंग असली पाहिजेत आणि त्या CET लेवलचे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजे. ठीक आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे ना, नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि खरं सांगा की तुमच्या शिफ्टचं ॲनालिसिस मी बरोबर दिलेलं आहे किंवा अजून नाही वाटतं, अजून मला डिफिकल्ट गेलं आहे, ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुमची शिफ्ट आणि एक्झामची डिफिकल्टी लेवल नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.